नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूया पारंपरिक विदर्भ पद्धतीची गावाकडील अतिशय चविष्ट अशी आंबाडीच्या भाजीची रेसिपी। चला तर बघूया त्याची कृती। साठी लागणार आहे आपल्याला आंबाडीच्या भाजीची पाने। आता हे आंबाडीचे झाड आहे। झाडावरील आपल्याला सर्व कोवळी पाने तोडायची आहेत। सध्या उत्तरा नक्षत्र असल्यामुळे आपण या झाडावरची पाने सुकवून ठेवू शकतो। ते 12ही महिने आपल्या उपयोगी पडतात। आता ही पाने तोडून झालेली आहे। छान स्वच्छ धुवून मी चिरून घेतली। कढईमध्ये पाणी तापवायला ठेवायचं आणि त्यामध्ये ही चिरलेली पाने शिजवून घ्यायची आणि शिजलेले पाने असे चाळणीवर निथळत ठेवायचे। आता एक वाटी ज्वारी घ्यायची, ती छान मंद आचेवर तव्यावर किंवा पॅन मध्ये भाजून घ्यायची। ज्वारी छान भाजून झालेली आहे। तसेच हिरवी मिरची सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे। आता ज्वारी, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्यामध्येच आपली निथळत ठेवलेली भाजी सुद्धा फिरवून घ्यायची। आता कढईमध्ये आंबाडीची भाजी शिजवलेलं जे पाणी आहे ते गरम करायचं आणि त्यामध्ये हे वाटण घालायचं। फार बारीक केलेलं नाही, त्यामध्ये कण्या आहेत ते शिजायला हव्यात म्हणून आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आंबाडी कोवळी असल्यामुळे आपण त्याचंच पाणी वापरलेलं आहे। जर ही जरळ असली तर पाणी काढून टाकायचं। आता यामध्ये घालायची थोडी हळद। आता हळद घातल्यानंतर आणखी शिजवून घ्यायचं। घट्ट वाटलं तर थोडं यामध्ये गरम पाणी घालू शकता, कारण आपल्या कण्या कच्च्या राहायला नको। आणखी अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आणि चांगली शिजू द्यायची। ही भाजी जसजशी थंड होईल तसतशी आणखी घट्ट होत जाईल। आता तुम्ही बघू शकता त्याला रंग सुद्धा छान आलेला आहे। त्यामध्ये आपण भाजून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि खरपूस भाजून घेतलेली ज्वारी सुद्धा घातलेली आहे। ही भाजी चवीला खूप अप्रतिम लागते। तुम्ही शिळी भाकरी असो किंवा ताजी असो त्या भाकरीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता। गावाकडे अशाच पद्धतीने ही भाजी बनवली जाते। फार घट्ट नसते आणि फार पातळ नसते, अगदी छान पिठल्यासारखी ही भाजी केली जाते। ही भाजी फार आंबट असेल तर याचं पाणी काढून टाकायचं, नाहीतर त्याने पित्ताचा त्रास सुद्धा होऊ शकतो। चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं। वरून थोडी कोथिंबीर घालायची। आता यावरती तुम्ही जिरे, मोहरी घालून फोडणीचं तेल सुद्धा घेऊ शकता। छान अशी गरमागरम आंबाडीच्या भाजीची कण्या घालून केलेली भाजी आणि त्यावरती शेंगदाण्याचं कच्चं तेल आणि सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि खरपूस अशी ज्वारीची भाकरी आहे ना छान गावरान बेत। त्या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।